अमरावतीच्या चांदूर रेल्वे या ठिकाणी 100 रुपयांच्या बनावट नोटांचा चलनात वापर तर दोघांनाही अटक। आरोपींना 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी। जालना जिल्ह्यात मागील 2 वर्षात 186 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 123 प्रकरणांमध्ये कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत देण्यात आली। गोंदिया जिल्ह्यामध्ये 60,000 शेतकऱ्यांची 416 कोटी रुपयांच्या चुकाऱ्यांपोटी आता पायपीट, तर 1.5 महिन्यांपासून शासनाकडून निधी मिळेना। रब्बी हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। जिल्ह्यातील तलाठ्यांनी सज्जात काम न केल्यामुळे आता कारवाई होणार, तर अनेक ठिकाणी तलाठी कोतवालांचा खासगी कार्यालयातनं कारभार सज्जावर आता येत नसल्यामुळे शासन निर्णय। अंबाजोगाईतील ऐतिहासिक हत्तीखाना स्मारकाच्या दुरुस्तीसाठी 2.5 कोटी रुपयांची तरतूद। पुढच्या 6 महिन्यांमध्ये स्मारकाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होण्याचा अंदाज। पुण्यातील मुळशी तालुक्यातल्या एकोले गावातील घनगड या किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटेची दुरावस्था। पावसाळ्यामध्ये वाहून गेलेली साकोवची अद्याप दुरुस्ती नाही, तर किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटक आणि दुर्गप्रेमींची यामुळे होतीये गैरसोय। पुण्यातल्या भोरमधील शिरगाव प्रसिद्ध श्री जननी माता देवी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा, तर जननी माता देवी मंदिर 53 गाव आणि हिरडस मावळांसह जिल्ह्यातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान। साताऱ्यातील सज्जनगडच्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या शतचंडी याग सोहळा संपन्न। मंडळाचा अमृत महोत्सवीय सोहळा आणि शाकंभरी नवरात्री निमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा उपक्रम। 30 नोव्हेंबरपासून मिशन निपुण भारत उपक्रम शाळांमध्ये सुरू होणार, तर उपक्रमांमुळे आता शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होत असल्याचं समोर। HMPVच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय सज्ज, ICU आणि ऑक्सिजनयुक्त 600 रुग्णशय्या या ठिकाणी तयार, तर नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करण्याचं आवाहन। परळीमध्ये हवामान बदलांमुळे आता संसर्गजन्य रुग्णांमध्ये वाढ, तर उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली। नागरिकांनी काळजी घेण्याचंही आवाहन।